चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो बघा, आज संकष्टी चतुर्थी अत्यंत महत्त्वाचा दिवस। खरं तर आजची चतुर्थी ही विशेष महत्त्वाची आहे। आजच्या चतुर्थीला बऱ्याच ठिकाणी करवा चौथ किंवा कांदया असं म्हटलं जातं। महाराष्ट्रातील बऱ्याच घरांमध्ये आजची जी चतुर्थी आहे ती मोठी उत्साहाने साजरी केली जाते। आज जर तुम्ही तुमच्या पतीच्या भाग्यासाठी, पतीच्या सौभाग्यासाठी, पतीची मुलाची प्रगती होण्यासाठी, तुमची स्वतःची आणि तुमच्या घराची प्रगती होण्यासाठी काही उपाय आणि सेवा केल्यात तर या सगळ्याच सेवा लाभदायक ठरतील। बघा, चतुर्थीचा दिवस हा खरं तर गणपती बाप्पांसाठी असतो। या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी असंख्य उपाय आणि सेवा करू शकतात। कारण केलेले जे काही उपाय असतात हे सगळे उपाय संकष्टीच्या दिवशी तुम्हाला फळ देणारे असतात। म्हणजे या उपायांचं जे फळ आहे हे तुम्हाला त्वरित मिळत असतं। आजची चतुर्थी खूप मोठी आहे, पुन्हा एकदा सांगते, त्यामुळे आजचा दिवस चुकवू नका। आज जशी जमेल तशी गणपती बाप्पांची सेवा करा। जास्त नाही जमली तरी कमीत कमी बाप्पांचं नामस्मरण किंवा गणपती बाप्पांचं एखादं व्रत तरी नक्की करा। बघा, दिवसभर बऱ्याच लोकांनी व्रत धरलं असेल, उपवास केला असेल, आता कोणी कामानिमित्त बाहेर असेल किंवा म्हणजे आजारपणामुळे व्रत करणं शक्य झालं नसेल, त्यांनी कमीत कमी फक्त घरामध्ये गणपती बाप्पांचं नामस्मरण, गणपती बाप्पांना अभिषेक किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, मोदकांचा नैवेद्य, गणपती बाप्पांची आरती यातली एक जरी गोष्ट केलीत ना तरी पण आजच्या व्रतातलं संपूर्ण फळ तुम्हाला लाभेल। बघा, आजच्या दिवशी खूप जास्त केलं म्हणजे खूप होतं असं काही नाही, पण एखादी सेवा जरी मनापासून केली तरी त्याचा जो लाभ आहे ना तो तुम्हाला खूप जास्त मिळेल। कारण संकष्टीचा दिवस, चतुर्थीचा दिवस हा विशेष महत्त्वाचा असतो आणि गणपती बाप्पांची सेवा करण्यासाठी तो जास्त महत्त्वाचा असतो। बघा, आजच्या या दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये या एका झाडाचं पान आणायचं आहे। ज्या झाडाचं पान आणल्याने किंवा हे एक पान तुम्ही आज गणपती बाप्पांना अर्पण केलं तर तुमच्या आयुष्यातील विघ्नांचा नाश होईल। तुमच्या जीवनातील जे दुर्भाग्य सुरू आहे, तुमच्या घरात जे तुमच्या म्हणजे प्रत्येक सदस्याचं जे दुर्भाग्य सुरू आहे, भाग्य साथ देत नाहीये, तिथे भाग्य साथ द्यायला लागेल। दुर्भाग्य बदलून भाग्य घडायला लागेल, भाग्य चमकायला लागेल। प्रत्येक गोष्टीत नशीब तुमची साथ देईल। बघा, गणपती बाप्पा हे संकट हरते आहेत, गणपती बाप्पा हे दुःख हरते आहेत। आयुष्यात आलेले जे काही विघ्न आहे हे विघ्न संपवणारे आपले बाप्पा आहेत आणि जर हा एक उपाय तुम्ही केला तर तुमच्या आयुष्यात कितीही मोठं जे दुःख आहे किंवा ज्या दुःखात तुम्ही सध्या आहात हे दुःख निघून जाईल, ह्या दुःखातून तुमचं निवारण होईल। उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे। प्रत्येकाला ह्या एक झाडाचं पान आज नक्की आणायचं आहे। अगदी साधा सोपा उपाय आहे, मात्र हा एक उपाय तुमच्या जीवनामध्ये इच्छित फळप्राप्ती करून देईल। तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण होतील। गणपती बाप्पांचा आशीर्वाद तुम्हाला लाभेल आणि तुमची जी काही कामं आहेत या कामांमध्ये तुम्हाला यश मिळेल, तुमची प्रगती होईल। तर आता काय करायचं आहे बघा, संध्याकाळी 6 नंतर ते रात्री 12च्या आत तुम्ही कधीही हा उपाय करू शकतात। तुम्हाला या उपायासाठी एक नागवेलीचं पान आणायचं आहे, ज्याला आपण विड्याचं पान किंवा खायचं पान असं म्हणतो। ठीक आहे, पूजेचं साहित्य भेटतं किंवा हार, वेणी, गजरे भेटतात, त्यांच्याकडे सहज तुम्हाला मिळेल। फक्त सांगायचं की एक आम्हाला खायचं पान किंवा विड्याचं पान किंवा नागवेलीचं पान, जे पान पूजेमध्ये आपण वापरतो त्याला नागवेलीचं, विड्याचं किंवा खायचं पान असं म्हणतात। ठीक आहे, हे पान तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे। घरी आणल्यानंतर स्वच्छ साफ धुवायचं आहे। अगदी आत्ताच घेऊन आला तरी चालेल, ज्यांच्या घरात मध्ये आहे तर अत्यंत चांगली गोष्ट आहे। तुम्हाला हे पान स्वच्छ क्लीन करायचं आहे। त्याच्यावरती थोडंसं पाणी वगैरे टाकून तुम्हाला ते धुवून घ्यायचं आहे। धुतल्यानंतर तुम्हाला एका प्लेटमध्ये हे पान ठेवून द्यायचं आहे। तुमच्या देवघरामध्ये एक स्वच्छ सुंदर दिवा लावायचा आहे, जिथे गणपती बाप्पांची मूर्ती किंवा गणपती बाप्पांची प्रतिमा असेल त्या ठिकाणी तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। बाजूला एक अगरबत्ती लावायची आहे आणि या प्लेटमध्ये ज्यामध्ये तुम्ही हे नागवेलीचं, विड्याचं पान घेतलेलं आहे ही प्लेट तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर ठेवायची आहे। आता जर ठेवायला जागा नसेल तर एक चौरंग वेगळा मांडा, एक पाट ठेवा, त्या पाटावरती तुम्ही ही पूजा मांडली तरीही चालेल। फक्त गणपती बाप्पांची एक मूर्ती ठेवायची आहे, बाजूला एक दिवा लावायचा आहे, एक अगरबत्ती लावायची आहे आणि त्यासमोर ही प्लेट ज्यामध्ये नागवेलीचं हे पान जे ठेवलेलं आहे ही प्लेट तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर ठेवून द्यायची आहे। यावरती तुम्हाला थोडंसं अत्तर स्प्रेड करायचं आहे। तुम्ही जेही अत्तर वापरता, कुठलंही, हिना असेल, गुलाब असेल, मोगरा असेल, सोनचाफा असेल, जे काही ते अत्तर थोडंसं तुम्हाला संपूर्ण पानाला लावून घ्यायचं आहे। स्प्रेड करा किंवा कापसाला घेऊन संपूर्ण कापसाने ते अत्तर जे आहे ते संपूर्ण पानाला लावून घ्यायचं आहे। त्यानंतर या पानावरती हळद, कुंकू, अष्टगंध, चंदन आणि थोडंसं त्यामध्ये गुलाबजल
ठीक आहे. या 5 गोष्टी एकत्रित करून तुम्हाला त्याची पेस्ट बनवून ह्या पानावरती, आता समजा हे पान आहे तर वरती एक स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढल्यानंतर त्या खाली, पानाच्या खाली तुमची जी इच्छा असेल ही इच्छा लिहायची आहे. आता मी नोकरीसाठी करत आहे तर नोकरी, व्यवसायासाठी करत आहे तर व्यवसाय, मुलांच्या प्रगतीसाठी करत आहे तर प्रगती, धनप्राप्तीसाठी करत आहे तर धनप्राप्ती. जी इच्छा असेल ती इच्छा एका शब्दाने तुम्हाला लिहायची आहे. या बोटाने, करंगणीच्या शेजारचं जे हे बोट आहे या बोटाने इच्छा लिहायची आहे आणि याच बोटाने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. ठीक आहे. एवढं करून झालं की त्यानंतर या स्वस्तिकाच्या वरती 1 रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे आणि एक सुपारी ठेवायची आहे. 1 रुपयाचं नाणं, एक सुपारी ठेवून द्यायची आहे, एक हळकुंड, अख्खं हळकुंड ठेवायचं आहे, बाजूला खोबऱ्याचा तुकडा ठेवून द्यायचा आहे आणि या खोबऱ्याच्या तुकड्यावरती तुम्हाला थोडंसं गुळ ठेवायचं आहे. ठीक आहे. आता माझ्याकडे नाही ॲक्च्युली दाखवायला. ठीक आहे. हा खोबऱ्याचा तुकडा आणि याच्यावरती थोडंसं तुम्हाला गुळ ठेवायचं आहे. हे सगळं त्या विड्याच्या पानावरती तुम्हाला ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला थोडंसं हळद कुंकू या पानावरती, म्हणजे जे गुळ खोबरा वगैरे ठेवलेलं आहे त्यावरती हळद कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे. जो दिवा पेटवलेला आहे तो त्या दिव्याने या पानाला ओवाळायचा आहे आणि जी अगरबत्ती पेटवलेली आहे ती अगरबत्ती देखील या पानाला ओवाळायची आहे. हा झाला तुमच्या इच्छा प्राप्तीचा, इच्छापूर्तीचा विडा. हा विडा आज तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे. ठीक आहे. ओवाळून वगैरे सगळं झालं की त्यानंतर दोनही हात जोडून तुमची जी इच्छा असेल ही इच्छा व्यक्त करायची आहे. आणि आता तुम्हाला मी जो मंत्र सांगतेय तो मंत्र म्हणायचा आहे. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. हा जो मंत्र आहे हा तुम्हाला बरोबर 108 वेळा म्हणायचा आहे. हा मंत्र म्हणून झाला की त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांचे, आता तुम्ही पाटावर मांडला असेल, आजूबाजूला थोडीशी जागा असेल तर तुम्हाला त्या चौरंगाला, त्या पाटाला तुम्हाला 21 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. जागा नसेलच तर स्वतःभोवती 21 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. त्यानंतर हे जे डोक्याचा हे जे भाग आहे, हा कपाळ आहे, हा खाली ठेवून ना तुम्हाला पुन्हा एकदा नमस्कार करायचा आहे आणि तुमची जी इच्छा असेल ही इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे. ठीक आहे. इतकं करायचं आहे. त्यानंतर तुमची जी कामं असतील ती करू शकतात. हा दिवा जो आहे तो रात्रभर असाच पेटता ठेवून द्यायचा आहे आणि हा विडाही रात्रभर तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर ठेवून द्यायचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी, म्हणजे उद्याच्या दिवशी सकाळी हा विडा जो आहे तो तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकतात किंवा मग वाहत्या पाणी असेल जवळ तिथे तुम्ही जाऊन टाकू शकतात. एखादं झाड असेल तर झाडाखाली देखील तुम्ही ठेवू शकतात. कुठेही, म्हणजे निर्माल्याचं ज्या गोष्टी तुम्ही टाकता त्या ठिकाणी तुम्हाला हे टाकून द्यायचं आहे. हा इच्छापूर्तीचा एक विडा येत्या 48 तासांच्या तुमच्या आयुष्यात असा चमत्कार घडेल की तुमच्या न पूर्ण होणाऱ्या इच्छा पूर्ण व्हायला लागतील. तुमच्या घरात असलेली गरिबी हटायला लागेल. बघा, नागवेलीच्या विड्याचा जो विडा, ज्याला म्हणतात विड्याचा विडा, गणपती बाप्पांची कुठलीही पूजा असो, मग गणपती बाप्पांची प्राण प्रतिष्ठापना असो, स्थापना असो, कुठल्याही शुभ कार्यातील पूजा असो, प्रत्येक गोष्टीमध्ये गणपती बाप्पांना पानाचा विडा, नागवेलीच्या पानाचा विडा हा चढवला जातो. तो चढवल्याशिवाय कुठलीच गोष्ट ही पूर्ण होत नाही, कुठलंच शुभ कार्य हे पूर्णत्वास जात नाही. जेव्हा तुम्ही चतुर्थीच्या दिवशी, संकष्टीच्या दिवशी हा इच्छा प्राप्तीचा विडा गणपती बाप्पांना अर्पण करणार आहात, तेव्हा त्या विड्या स्वरूपात तुमची जी इच्छा असेल ती इच्छा गणपती बाप्पांच्या पर्यंत अगदी त्वरित पोहोचली जाईल. आणि जेव्हा संकष्टीच्या चतुर्थीच्या दिवशी, ज्या दिवशी बाप्पा अत्यंत जागृत अवस्थेत असतात आणि या दिवशी त्यांचा प्रभाव खूप जास्त असतो, तर हा विडा अर्पण केल्यानंतर तुमची जी इच्छा असेल ती त्वरित त्यांच्यापर्यंत पोहोचली जाईल. आणि जेव्हा हा इच्छा प्राप्तीचा विडा त्यांच्यापर्यंत पोहोचला जाईल तेव्हा तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा बाप्पा नक्कीच पूर्ण करतील. मी स्वतः हा उपाय केलेला आहे, त्यामुळे तुम्हाला सांगते अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे. साधा सोपा उपाय आहे, मात्र इच्छापूर्तीसाठी, घरातील वैभव जे काही आहे या वैभवामध्ये वाढ होण्यासाठी, घरामधील धनात वाढ होण्यासाठी, घरात असलेली लक्ष्मी टिकण्यासाठी, घरातील कोपरा आणि कोपरा धनधान्याने भरून काढण्यासाठी हा विशेष महत्त्वाचा उपाय आहे. तर आशा करते की आज प्रत्येकजण हा उपाय नक्की करतील. या एका उपायाने तुमचं आजारपण संपेल, बाधा संपतील, घरामध्ये असलेलं जे कल आहेत हे कल संपून जातील, घरातील नकारात्मकता संपेल, घरामध्ये लक्ष्मी कृपा होईल, बाप्पांचा, गणपती बाप्पांचा आशीर्वाद तुम्हाला लाभेल. जे काही संकटात तुम्ही आहात किंवा जे काही संकट तुमच्या घरावरती येणार आहे ते संकट निघून जाईल, ते संकट टळून जाईल. खरं तर प्रत्येक चतुर्थीला हा जर उपाय तुम्ही करत गेलात ना तर आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विघ्नच राहणार नाही, कुठल्याही प्रकारची कसली कमतरता भासणार नाही. अखंड बाप्पांची कृपा तुमच्यावरती राहील, अखंड त्यांचा आशीर्वाद राहील. घरामध्ये कुठल्याही प्रकारची चणचण भासणार नाही, घरामध्ये कलह होणार नाही, कुठलीही नकारात्मक शक्ती घरामध्ये प्रवेश करणार नाही. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, आजचा हा उपाय कसा वाटला नक्की कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.